श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री, उपवास, पूजा, संकल्प, 4 प्रहर शिवलिंगीची पूजा, शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पारायण आणि पूजेचे महत्त्व काय? महाशिवरात्र रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी आली आहे. तुम्हाला 4 प्रहर पूजा करायची असेल तर पद्धत अशी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला रविवारी पहाटे 3 वाजता उठायचे आहे. नंतर आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा गायचं गोमूत्र टाका. आंघोळ झाल्याच्या नंतर स्वच्छ किंवा नवीन कपडे घाला. हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करा. ओम नमः शिवाय म्हणून ओम नमः शिवाय मंत्र म्हणून संकल्प करायचा आहे. आज माझ्या मुखातून कुठलाही अपशब्द निघणार नाही. तुम्हाला उपवास कसा करायचा आहे? फल आहार किंवा 3 वेळा दूध पिऊन किंवा फल आहार करून किंवा फराळ करून. आज मी पूर्ण दिवस ओम नमः शिवाय हा मंत्राचा जाप करेन असा संकल्प झाल्याच्या नंतर 4 प्रहर पूजा करायची असेल तर शिव मंदिरात जाऊनच पूजा करावी लागेल. पूजेची सामग्री: दूध, दही, तूप, मध, बेलपत्र, भस्म, चंदन, फुले, फळे, धूप, दीप, पाणी. शिव मंदिरामध्ये ही सामग्री घेऊन जायची आहे. ओम नमः शिवाय हा मंत्राचा जाप करत शिव पिंडीवर पाणी अर्पित करायचे आहे. पाणी टाकल्याच्या नंतर दूध, दही, तूप, मध स्वच्छ पिंड धुवून घ्यायची आहे. नंतर अजून पाणी टाकून स्वच्छ पिंड धुवून घ्यायची आहे. भस्म, चंदन शिव पिंडीला लावायचं आहे. नंतर महादेवाची आरती घ्यायची आहे. तुपाचा दिवा लावायचा आहे. तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे, बोलून घरी यायचं आहे. पारायण कसे करावे? संपूर्ण 14 अध्यायाचं पारायण करायचं असेल तर सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात करावी लागेल ते 5 वाजता समाप्ती होणार. तुम्ही घरी पारायण करत असाल तर सूर्यदेवाकडे तोंड करून पारायणाला बसायचं आहे. तुम्ही 11 ते 14 अध्यायाचं त्या 2 अध्यायाचं पारायण देखील करू शकता. पारायण करण्याची पद्धत: स्वच्छ कापड खाली टाकायचे आहे. खाली गोमूत्र शिपडायचं आहे. गोमूत्र नसेल तर थोडं पाणी शिपडा. नवीन कापड टाकून पारायणाला बसायचं आहे.
अध्याय वाचून झाल्याच्या नंतर आरती घ्यायची आहे. शेवटला प्रसाद किंवा फळे दान करू शकता. घरामध्ये शुभ पूजा करत असाल तर रुद्राक्षाची शिवलिंगीची पूजा करू शकता. उपवास पारायण केले तर तुमची मनोकामना पूर्ण होतात, अशी महाशिवरात्रीची महत्व आहे.